सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. मालिकांमध्ये पुढे काय घडणार याची सर्वात आधी आणि अगदी खरीखुरी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहाव्यात असं वाटत असेल तर खाली दिलेलं लाल बटन दाबून आत्ताच सबस्क्राईब करा. आयुष्यात कधी कधी सुखाचा क्षण इतक्या जवळ असतो की वाटतं आता सगळं नीट होणार, पण त्याच क्षणी नियती असा काही डाव खेळते की पायाखालची जमीनच सरकते. समीर आणि अर्पिताच्या आयुष्यात आज अगदी असंच काहीच घडणार आहे. अर्पिताने आज एक खूप मोठा निर्णय घेतलाय. कित्येक दिवसांपासून मनात साठवून ठेवलेलं समीरबद्दलचं प्रेम आज ती अखेर व्यक्त करणार आहे. पण तिला काय माहीत, ज्या किचनमध्ये ती आपल्या प्रेमाचा दिवा लावायला जाते तिथे आधीच कोणीतरी तिच्या मृत्यूचा सापळा रचून ठेवाय. जर तुम्ही पहिल्यांदाच इथे आला असाल तर अशाच थ्रिलर अपडेट्ससाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. दोघेही अगदी शांतपणे एकत्र चालत असतात. अर्पिताच्या मनात धाकधूक सुरू असते. ती स्वतःशीच बोलते, समीर आज हा दिवा ठेवल्यानंतर माझ्या मनातील सगळं काही तुमच्या समोर मोकळं करणार आहे. ती अगदी आशेने समीरकडे पाहते, पण दुसरीकडे राजश्रीच्या डोक्यात काहीतरी भलतंच शिजत असतं. समीर तिथून दूर व्हावा म्हणून ती कर्मकरला खुणावते. कर्मकर लगेच डाव साधतो आणि ओरडतो, अहो देशमाने साहेब, जरा इकडे या ना, तातडीचं काम आहे. अर्पिता समीरला म्हणते, तुम्ही जाऊन या, मी पुढे होते. आणि हीच समीरची सगळ्यात मोठी चूक ठरते. अर्पिता एकटीच किचनच्या जवळ पोहोचते. तिला हवेत काहीतरी विचित्र वास जाणवतो. गॅस लीक झाल्याचा संशय आल्यामुळे ती सावधपणे दरवाजा उघडते आणि पुढच्याच सेकंदाला एक प्रचंड भीषण स्फोट होतो. संपूर्ण घर हादरतं आणि आगीच्या ज्वाळा अर्पिताला कचाट्यात घेतात. दूर उभा असलेला समीर जीवाच्या आकांताने ओरडतो, अर्पिता मॅडम. कथेचा हा भयानक ट्विस्ट ऐकून अंगावर काटा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या भागांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. क्षणार्धात सगळं बदलतं. अर्पिताला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं. समीर पूर्णपणे कोलमडून पडलाय. तो डॉक्टरांचे हात धरून गयाव्या करतोय, डॉक्टर प्लीज, काहीही करा पण माझ्या अर्पिताला वाचवा. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून समीरचं काळीज धपाधपतं. डॉक्टर म्हणतात, पेशंटची प्रकृती खूप नाजूक आहे. त्या जवळपास 40 ते 50% भाजल्या आहेत. हे ऐकून समीरच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. घरातही प्रत्येक जण स्वतःला दोष देत असतो. मीनाक्षी रडत म्हणते, तो दिवा विझतानाच मला कळून चुकलं होतं की काहीतरी अगदीत घडणार आहे. मी का नाही थांबवलं तिला. समीरला आयसीयूमध्ये अर्पिताला पाहण्याची 2 मिनिटांची परवानगी मिळते. तिथे ती निपचित पडलेली असते. तिचा तो भाजलेला चेहरा पाहून समीरला स्वतःचे अश्रू आवरत नाहीत. तो तिच्या हातात घेतो आणि हुंदके देत म्हणतो, तुम्हाला माझ्यासाठी उठावंच लागेल. तुमच्याशिवाय हे समर्पिता किचन आणि माझं आयुष्य दोन्ही अपूर्ण आहेत. रात्रीच्या शांततेत हॉस्पिटलच्या बाहेर बसलेल्या समीरला अचानक भास होतो की अर्पिता त्याच्या शेजारी येऊन बसलीये. ती हसून विचारते, सांगा ना, काय आहे तुमच्या मनात. समीर रडत रडत आपल्या प्रेमाची कबुली देतो, पण डोळे उघडताच त्याला जाणीव होते, हे तर फक्त एक स्वप्न होतं. खरी अर्पिता अजूनही आत मृत्यूशी झुंज देत आहे. इतक्यात आयसीयूमधून नर्स ओरडत बाहेर येते, डॉक्टर पटकन चला, पेशंटची पल्स ड्रॉप होते. समीर पुन्हा एकदा घाबरून आयसीयूच्या दरवाजाकडे धाव घेतो. मित्रांनो, आता अर्पिता या मृत्यूच्या दारातून सुखरूप परत येईल का? समीरला आपल्या प्रेमाची कबुली देण्याची संधी पुन्हा मिळेल आणि राजश्रीचा हा क्रूर चेहरा सगळ्यांसमोर कधी येणार? असे व्हिडिओ तयार करायला खूप मेहनत लागते. तुमचा एक छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईब आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची नवी ताकद देतो. त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये सामील होण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या याच साथीची आम्हाला खरंच खूप जास्त गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, अर्पिता वाचेल का? कमेंट करून नक्की सांगा.